पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार, आपल्या सर्वांचं भगवद्गीतेच्या या व्हर्च्युअल क्लासमध्ये मनपूर्वक स्वागत। आज शुक्रवार आणि ठरल्याप्रमाणे भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत। मागच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांना लक्षात असेलच की आपण द्वितीय अध्याय म्हणजे सांख्य योग या अध्यायाचा 31वा श्लोक त्याची चर्चा आपण त्याची सुरुवात केली होती। आज त्याची थोडी उजळणी करू आणि मग आपण जो उरलेला प्रयत्न करूया। स्वधर्मम अपि चावेक्ष्य न विकम्पितुम अर्हसि धर्म्याद्धि युद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते। स्वधर्मम अपि चावेक्ष्य न विकम्पितुम अर्हसि धर्म्याद्धि युद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते। आपल्याला लक्षात असेल की आपण दुसरी ओळ तिथूनच करूया की काय म्हणतात, धर्म्याद्धि युद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते। की अर्जुन तुला हा जो एक आयत स्वतःहून धर्मयुद्ध प्राप्त झालेला आहे याच्यापासून तुझं विमुख होणं हे योग्य नव्हे। या ओळीच्या माध्यमातून भगवान आपल्या सर्वांना सांगत आहेत, म्हणजे अर्जुनाला सांगितलं की तू तुझा स्वधर्म सोडू नकोस। क्षत्रिय आहे, राजकुलात तुझा जन्म झालेला आहे, राज्याची प्रजाची रक्षा करणं आणि धर्मयुद्ध तुला सहभाग केला पाहिजे, त्यातून विमुख झालं नाही पाहिजे। आणि तसं जर झालं तर तू पापाला प्राप्त होशील। आणि जे म्हणतात धर्म्याद्धि युद्धात् श्रेयोऽन्यत् म्हणजे एखाद्या क्षत्रिय करता धर्मयुद्ध आयत प्राप्त होणं याच्यापेक्षा अजून चांगली गोष्ट काही होऊ शकत नाही। आणि हे तुला आयत प्राप्त झालेलं आहे। आयत प्राप्त का झालंय? कारण की अर्जुनाने किंवा पांडवांनी काय केलं होतं की त्यांचा सत्याचा मार्ग होता, नीतीचा मार्ग होता। सगळ्या अटी त्यांनी पूर्ण केल्या होत्या। 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, हे सगळं केल्यानंतर जेव्हा त्यांनी आपलं राज्य मागितलं ते द्यायला तयार नव्हते। युद्धाशिवाय आम्ही काहीही तुम्हाला देणार नाही, काय की हे धर्मयुद्ध त्यांच्यावर थोपवलं गेलेलं होतं। म्हणून इथे भगवान म्हणतात की धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही। कारण तो क्षत्रिय आहे, राजकुलात तुझा जन्म झालेला आहे। पहा बंधू भगिनींनो की सुरुवातीला अर्जुन पूर्णपणे विचलित झालेला होता। तो म्हणला, त्यांनी म्हटलं मी युद्ध करणार नाही। आणि वरतून बरेच प्रकारचे काही शब्द किंवा काही सिद्धांत मांडले की काय काय म्हणजे समजा युद्धात हे सगळे मारले गेले, माझे सगळे बांधव, माझे गुरुजन, तर काय होणार? जाती धर्म, कुलधर्म हे नष्ट होणार। पहा तिथे अर्जुन स्वधर्म हा शब्द वापरत नाहीये। जाती धर्म आणि कुलधर्म हे नष्ट होतील, त्याने काय होईल? वर्णसंकर होईल, स्त्रिया त्यांचा नाश होईल आणि मग लुप्तपण हे जे असतात श्राद्ध कर्मादी पिंडदान वगैरे लुप्त पिंडोदक क्रिया कल्पना ही सांगत आहे। तर याच्यावरती
याचा आधार काय आहे की जाती धर्म आणि कुलधर्म नष्ट होणार अशी भीती व्यक्त करतोय अर्जुन. पण पहा भगवान कृष्ण काय म्हणतात की पहा परिस्थिती कितीही विपरीत असली तरी ज्ञानी लोक कधी पण विचलित होत नसतात. ज्ञानी लोक म्हणजे कोणतं की जे पहा स्वधर्माचं आचरण करतात. इथे ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी नव्हे बरं, ज्यांचं मन स्थिर आहे असे लोक. पहा दोन प्रकारची भूमिका भगवान अर्जुनापुढे मांडत आहे. म्हणजे जेव्हा अर्जुन विचलित झाला त्याच्या मनाला स्थिरता देण्याकरता भगवान काय म्हणतात ते 11व्या अध्यायापासून, म्हणजे तो म्हणतोय की हे सगळं होणार आणि मी युद्ध करणार नाही. म्हणजेच काय, मन विचलित झालंय. इकडे असंही म्हणतोय की जे काही माझ्याकरता योग्य असेल ते तुम्ही मला सांगा. 11 ते 30 श्लोकापर्यंत भगवान त्याला पुन्हा नाही आत्मतत्व सांगतात. आणि आत्मतत्व सांगून त्याला हे सांगतात की पहा हे सगळे गुरुजन आणि हे सगळे राजे जरी शरीराने नष्ट होतील तरी सुद्धा आत्मस्वरूपाने ते तसेच राहणार आहेत. आणि म्हणून तुला युद्ध करण्यात काहीही हरकत नाही. आणि दुसरी भूमिका अशी घेत आहेत की हे धर्मयुद्ध तुला आयत्त प्राप्त झालं आहे, तुझ्यावर थोपवलं गेलेलं आहे. तुझ्या कारण हे युद्ध होत नाहीये, दुर्योधनाच्या अनितीमुळे हे युद्ध होत आहे. म्हणून तुला जर तू गुरुजनांना ठार मारलं तरी तुला पाप लागणार नाही. आणि तिसरी भूमिका जी अत्यंत महत्वाची आहे या श्लोकाच्या माध्यमातून ते काय सांगतात आहे की हे युद्ध लढणं, संघर्ष करणं हे तुझा स्वधर्म आहे. तू स्वधर्म सोडू नकोस, स्वधर्म आपला सोडू नकोस असं स्पष्टपणे भगवान म्हणतात तिथे स्वधर्मम अभिचावेक्ष न विकंपितुम अर्हसी. तसेच स्वतःचा धर्म लक्षात घेऊनही तू भीता कामा नये. म्हणजे 3 भूमिका घेतात ते. आत्मतत्वाच्या रूपाने हे सगळे राहणारच आहेत. दुसरी भूमिका की आत्मतत्वावर जर याचा विश्वास नसेल तरी सुद्धा जन्म मृत्यू ही अटळ आहे. आज हे राज्य तुझ्या हाताने नाही मेले तरी उद्या मरणार आहे. आणि तिसरं की तुला स्वधर्माचं पालन करायचं आहे. तुला स्वतः आहे आणि जर असं नाही केलं तर तू जी कोणी व्यक्ती आपल्या धर्माचं स्वधर्माचं पालन करत नाही. इथे धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन वगैरे असं नाही बरं. स्वधर्म म्हणजे प्रत्येकाचा एक धर्म असतो आणि काय त्याची चर्चा पण करा. जर तू स्वधर्माचं पालन नाही केला तर तेव्हा तुला पाप लागेल. या श्लोकाच्या माध्यमातून स्पष्टपणे इथे भगवान असं सांगत आहे. आता स्वधर्म म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याची काय भूमिका असते, विशेषकर साधक जीवनामध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, त्याच्यावर थोडी चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करूया. की पहा की स्वधर्म म्हणजे नेमकं काय, की ज्या मार्गाच्या माध्यमातून आपण आपल्या इष्टापर्यंत पोहोचतो. मग ते इष्ट ईश्वर असो की इतर कोणतं. आपण इथे साधक आहोत तर आपण हेच गृहीत धरूया की आपल्याला आपल्या इष्टापर्यंत म्हणजे ईश्वरापर्यंत पोहोचायचं आहे. त्याच्याकरता आपल्याला धर्म, कर्मयोग, ज्ञानयोग, राजयोग हे सगळे सांगितले गेलेले. तरी सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या मनाची ठेवण ही फार वेगळी असते बघा. का? संस्कार, वृत्ती वेगळ्या, कर्मफळ जे आपल्या बरोबर आपण घेऊन आलो ते वेगळे, जे अजून ज्याच्याबद्दल आपल्याला परत करायची आहे. वासना प्रत्येकाच्या वेगळ्या. म्हणजेच काय, मनाची ठेवण वेगळी असल्याने जरी आपण सर्व तरी सुद्धा आपला प्रत्येकाचा स्वधर्म हा फार वेगळा असतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि भगवान स्पष्टपणे म्हणतात गीतेमध्ये, पुढे येणार आहे, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. अर्जुना, आपला हा स्वधर्म कधी
कोणत्याही माणसाने सोडू नये. आणि आपण आत्ताच चर्चा केली की प्रत्येक माणसाचा, जरी आपण सर्वजण भक्ती मार्गी आहोत, ज्ञानमिश्रित भक्ती मार्गी आहोत, तरी सुद्धा आपल्या मनाची जडणघडण, वृत्ती, विचार, संस्कार, कर्माचे फळ, वासना ह्या सगळ्या वेगळ्या असल्याने काय होत असतं की आपलं स्वधर्म प्रत्येकाचा वेगळा आहे. आता इथेच बघा, एक सुंदर उदाहरण घेऊया, बिलकुल आपल्या समोरच आहे की अर्जुन हा सुद्धा क्षत्रिय आहे, राजकुलात त्याचा जन्म झालेला आहे, आणि दुर्योधन सुद्धा राजकुलात त्याचा जन्म झालेला आहे, क्षत्रिय आहे. पण दोघांच्या वृत्तीमध्ये केवढा अंतर आहे, जमीन आसमान, म्हणजे एवढा त्याचं अंतर आहे, आकाश आणि पाताळ एवढं अंतर आहे. म्हणण्याचा अर्थ काय, आणि दोन्ही युद्धाकरता उपस्थित आहे. म्हणजे गोष्ट बघा, दोन्ही युद्धाच्या मैदानावरती उपस्थित आहे, पण एकाची वृत्ती एकदम वेगळी, दुसऱ्याची एकदम वेगळी. एक संपूर्णपणे नीतीच्या मार्गावर आणि ईश्वरावर आश्रित होऊन युद्ध करण्याकरता प्रस्तुत आहे, तिथेच दुसरा स्वतःच्या अहंकारापोटी आणि अनिती पोटी. आणि एवढंच नाही तर आपल्या बरोबर आपल्या गुरुजनांना सुद्धा आपल्या बरोबर युद्ध करण्याकरता त्यांना बाध्य करत आहे. याला म्हणतात दोघे युद्धाकरता उपस्थित आहे. म्हणजे दोघांचं उद्दिष्ट काय आहे, विजय प्राप्त करणं. पण एकाचा मार्ग नीतीचा आहे, ईश्वर प्रेरित मार्ग आहे, दुसऱ्याचा अनितीचा आणि खोटा मार्ग आहे. तर पहा, एकाच कार्याकरता दोन व्यक्तींचे स्वधर्म किती वेगळे आहेत. त्याचं पुन्हा कारण काय, तेच की मनाची वृत्ती वेगळी, मनाची जडणघडण वेगळी, संस्कार वेगळे, दृष्टिकोन वेगळे, वासना वेगळ्या. त्याच्यामुळे हा वृत्ती धर्म असं म्हटलं तरी चालेल, पण भगवानाने इथे स्वधर्म वापरलाय म्हणून आपण या शब्द इथे स्वधर्म याचाच आपण प्रयोग की पहा, कल्पना करा की 4 मित्र आहेत. एक मित्र राहतो मुंबईला, दुसरा राहतो कलकत्त्याला, तिसरा राहतो चेन्नईला आणि चौथा राहतो चंडीगडला. आणि या 4 मित्रांनी ठरवलं की आपण भेटायचं. कुठे भेटायचं, दिल्लीला. आता 4 कोपऱ्यामध्ये हे 4 मित्र आणि चौघांना दिल्ली पोहोचायचं आहे. तर प्रत्येकाचे मार्ग एकच असणार का, नाही. मुंबईवाला वेगळ्या रस्त्याने जाईल, चंडीगडवाला वेगळ्या रस्त्याने जाईल, कलकत्त्यावाला वेगळा आणि चेन्नईवाला वेगळा. पण अल्टिमेटली ते पोहोचतील कुठे, कदाचित कोणी आधी कोणी नंतर पोहोचेल, पण सगळेजण दिल्लीला भेटतील ठरल्याप्रमाणे. बिलकुल तसंच की आपण बघतो की जरी आपण एकाच मार्गाचा अवलंबन केला ईश्वराकडे पोहोचण्याचा, तरी सुद्धा आपल्या सर्वांचे प्रवास हे वेगळे वेगळे असतात. आणि तो प्रवास आपल्या मनाची जडणघडण, वृत्ती, संस्कार, अपुऱ्या वासना याच्यावरती तो पूर्ण आधारित असतो. आणि यालाच म्हणतात स्वधर्म. म्हणूनच भगवान इथे स्पष्टपणे म्हणतात की स्वधर्म कधी पण साधकाने सोडू नये, ती त्याची नैसर्गिक वृत्ती असते. साधकाची ती नैसर्गिक वृत्ती असते. आणि फक्त ईश्वर प्राप्ती करताच नव्हे, तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण आपलं जे एक अंतर्निहित स्वभाव किंवा नैसर्गिक वृत्ती किंवा आपला जे म्हणतो स्वधर्म, ते कधी सोडू नये. परधर्मो भयावह, त्याची पण अजून पुढे चर्चा करणार आहोत. पण स्वधर्म काय हे पण समजून घेऊ. अजून एक उदाहरण घेऊन स्पष्टपणे समजण्याचा प्रयत्न करूया की पहा, आपल्या रामकृष्ण संघाचे आपले स्वामीजी स्वामी विवेकानंद आणि दुसरे रामकृष्ण संघाचेच पहिले परमाध्यक्ष राखाल महाराज स्वामी ब्रह्मानंदजी महाराज, हे दोन्ही ठाकूरांकडे आलेत. दोघेही चांगले मित्र होते, कॉलेजमध्ये बरोबर होते, ब्रह्मसमाजात जायचे, ठाकूरांकडे दोघेही बरोबर आले. पण दोघांचा जो मार्ग होता तो वेदांत प्रणित भक्ती किंवा आपण म्हणूया की ज्ञानमिश्रित भक्ती, दोघांचे मार्ग हाच होता. स्वामीजीचा एक ज्ञानीचा भाव होता नक्कीच, पण ठाकूरांकडे दोघे आले आणि ठाकूरांनी दोघांच्या वृत्तींना ओळखलं आणि स्वामीजींना एक वेगळा मार्ग सांगितला आणि
राखाल महाराजांना एक वेगळ्या पद्धतीने ते ईश्वरापर्यंत नेले. दोघे जण ईश्वरापर्यंत पोहोचले. आणि याचं प्रमाण काय? एकच थोडक्यात प्रमाण सांगतो की स्वामीजी सुरुवातीपासून शक्तीला मानत नव्हते आणि राखाल महाराजांचा एक मूर्ती पूजेकडे, म्हणजे म्हणण्याचा अर्थ माझा की स्वामीजी हे ज्ञानमार्गी जास्त होते आणि ते मूर्ती पूजा त्याला बिलकुल मानत नव्हते आणि ते म्हणून कधी मंदिरात सुद्धा जात नव्हते. पण राजा महाराज ब्रह्मसमाजामध्ये जात असताना ते मंदिरात जायचे नाही, पण ठाकूरांकडे आल्याबरोबर ते मंदिरात जाऊ लागले आणि या पद्धतीने ठाकूरांनी त्यांचं त्यांची वृत्ती ओळखली, त्यांचे संस्कार ओळखले आणि दोघांना त्यांच्या मार्गामध्ये त्यांना उत्साहित करून, प्रेरित करून, त्यांना गायडन्स देऊन ईश्वरापर्यंत नेऊन पोहोचवलं. दोघांचा वरच्यावर बघितलं तर ज्ञान मिश्रित भक्तीचा मार्ग आहे, पण दोघांच्या जडणघडण मनाची वेगळी असल्याने दोघांचे मार्ग वेगळे होते. तर प्रत्येकाचा स्वधर्म, बंधू भगिनींनी लक्षात ठेवा, स्वधर्माचं पालन प्रत्येकाने लौकिक जीवनामध्ये आणि आपल्या साधक जीवनामध्ये केलाच पाहिजे. आणि या संदर्भामध्ये जे भगवान इथे सांगतात की स्वधर्माचं पालन केल्याने काय होत असतं की कधी पण आपल्याला कदाचित त्या स्वधर्मामध्ये दोष असतील तरी सुद्धा आपल्याला पाप लागत नाही, कारण की ती आपली नैसर्गिक वृत्ती असते. कदाचित जे कर्म आपण करत असतो त्याच्यामध्ये काही दोष असू शकतात, स्वधर्माच्या आचरणामध्ये काही दोष असू शकतात, पण त्यातून कधी पण आपल्याला पाप लागत नाही. हे फार महत्वाचं हे सिद्धांत जे आपल्या पुढे मांडू इच्छितो की स्वधर्माच्या आचरणामध्ये कधी पण आपल्याला पाप लागत नाही. याचा काय पुरावा? एखादा कर्म दूषित आहे तर दूषित कर्म केल्याने ते पाप लागलं पाहिजे. तर हे सांगण्याकरता स्वामी विवेकानंद एक फार सुंदर गोष्ट सांगतात कर्मयोगामध्ये. कदाचित आपल्यापैकी अनेक लोकांनी ही गोष्ट आधी ऐकली असेल, फक्त संदर्भ आहे म्हणून थोडक्यात मी ती गोष्ट सांगतो की कसं स्वधर्मामध्ये दोष असला तरी त्या स्वधर्माला कधी सोडू नये. 18व्या अध्यायामध्ये गीतेच्या भगवान कृष्ण खूप सुंदर सांगतात, सहजम कर्म कौंतेय सदोषम अपि न त्यजेत सर्वारंभा दोषेण धूमेनाग्निरिवावृताः. काय अर्थ याचा? की हे कुंतीपुत्रा, सदोष असले तरीही स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये. का? कारण की धुराने जसा अग्नी तसाच सर्व कामे कोणत्या ना कोणत्या दोषाने नेहमी ग्रस्त असतात. जसा अग्नी नेहमीच ज्याला म्हणतो की धूम्र त्यांनी ग्रसित असतो, तसंच प्रत्येक कर्मामध्ये काही ना काही दोष असतो. नाही, माझ्या कर्मामध्ये दोष आहे, पण तो जर माझी नैसर्गिक वृत्ती आहे तर त्याला सोडलं नाही पाहिजे. आणि सोडलं तर नाही पाहिजे, आणि त्यातून जर तो आपला स्वधर्म असेल तर तो नक्कीच त्यातून आपल्याला पाप लागणार नाही. कसं लागणार नाही तर हे समजण्याकरता आपण एक छोटीशी गोष्ट ऐकूया स्वामीजींनी सांगितलेली, आणि महाभारतातलीच ही गोष्ट आहे. व्याध गीता, व्याधाची गोष्ट ती लक्षात घ्या. काय ती गोष्ट आहे की एक ब्रह्मचारी महाराज असतात, त्यांना वैराग्य प्राप्त होतं, तर ते आपलं घर वगैरे सोडून जंगलात ध्यान धारणेकरता जातात आणि काही वर्षामध्येच त्यांना एक सिद्धी प्राप्त होते. सिद्धी म्हणजे मोक्ष प्राप्त नाही, पण सिद्धी प्राप्त होते. तर घटना ती अशी घडली असते ॲक्च्युली की एका दिवशी ते ध्यान करत बसले असताना त्यांच्या डोक्यावरती काही वाळलेली पानं पडतात. त्यांचा ध्यानभंग होतो आणि हे माझ्या अंगावरती, माझ्या डोक्यावर हे पानं कोणी टाकले, हा कचरा कोणी टाकला, हे बघण्याकरता ते रागाने वरती बघतात. तर वरती एक कावळा आणि एक चिमणी भांडत असतात आणि त्यांच्या भांडणामुळे ते वाळलेली पानं वृक्षाची ती त्यांच्या डोक्यावर पडतात. त्यांचा ध्यानभंग होतो म्हणून ते चिडतात आणि रागाने त्या कावळ्याकडे आणि चिमणीकडे बघतात. तर त्यांना सिद्धी प्राप्त झालेली असल्यामुळे ती कावळा आणि चिमणी तत्क्षणी जळून भस्म होतात. आणि हे बघून की मला अशी ही सिद्धी प्राप्त झाली आहे,
ते महाराज मोठे प्रसन्न होतात आणि मग थोड्याशा अहंकाराच्या भावनेने, थोडा नाही चांगल्याच अहंकाराच्या भावनेने ते भिक्षा मागण्याकरता शेजारच्या गावात जातात. गावात जातात तर एका घराच्या समोर उभे राहतात आणि उभे राहून भिक्षाची याचना करतात. गोष्टीमध्ये जास्त हरवून जाऊ नका, सिद्धांत लक्षात घ्या. आपण काय चर्चा करत आहोत की आपले कर्म जर सदोष जरी असतील पण तो आपला स्वधर्म जरी असला तरी तो सोडायचा नसतो. स्वधर्म आचरणाने पाप कधी लागत नाही. हा जो एक मुद्दा आहे सिद्धांत, हा जपून उभे राहतात, भिक्षेची याचना करतात. तर आतून एक भगिनीचा आवाज येतो की महाराज 2 मिनिटं थांबा, मी 2 मिनिटातच आले भिक्षा घेऊन. आता 2 मिनिटं थांबा असं म्हटल्यानंतर त्या महाराजांचा बिलकुल पारा चढतो. अरे हिला काय माहिती मी कोण आहे, हिला काही माहित नाही माझी काय शक्ती आहे आणि ही मला 2 मिनिटं थांबायला सांगते. एवढी हिची हिंमत. असा विचार मनात आल्याबरोबर ते क्रोधित होतात. पण एक थोडा वेळ, आता भूक लागलेली आहे, वाट बघण्याशिवाय पर्याय नाही, म्हणून एक 2-4 मिनिटातच त्या माता जी भगिनी असते त्या आतून काहीतरी भिक्षा घेऊन येतात आणि आल्या आल्या म्हणतात की महाराज क्रोध करू नका, आपल्या क्रोधाने जळून भस्मसात होणारी मी काही कावळा आणि चिमणी नाही बरं. पहा काय म्हणतात त्या ताई. आणि त्या ताई तेव्हा उपस्थित नव्हता, त्याने काही ती घटना बघितलेली नाहीये, पण यांच्या मनामध्ये काय विचार आहे आणि यांची काय शक्ती आहे त्या ताईंनी ओळखलं आणि ते लागलीच म्हणतात की पहा महाराज क्रोध करू नका, तुमच्या क्रोधाने भस्मसात होणारी मी काही कावळा आणि चिमणी नाही. आणि मला उशीर का झाला, कारण की माझे पती हे आजारी आहेत आणि मी त्यांच्या सेवेमध्ये होते आणि ती सेवा सोडून येऊ शकत नव्हते, म्हणून मी तुम्हाला थांबायला सांगितलं. महाराज पूर्ण गार झाले होते. भिक्षा घेताना त्यांनी विचारलं की ताई पण तुम्ही मला हे सांगा आधी की तुम्हाला हे कसं कळलं की आत्ताच माझ्या क्रोधाने हे कावळा आणि चिमणी भस्मसात झाले आहेत. तर तेव्हा त्या ताई म्हणतात की पहा महाराज, तुमचं हे योग ध्यान हे सर्व मला काहीच माहित नाही. माझ्या गुरूंनी मला फक्त सांगितलंय की आपले कर्तव्याचं हे पालन करत राहा आणि ते तुझं स्वधर्म आहे. आणि जेव्हा मी घरी होते तर माझ्या वडिलांची मी सेवा केली. आता मी पती घरी आली आहे तर पतीच माझे परमेश्वर आहे आणि मी त्यांची सेवा करत आहे. आणि वृद्ध झाल्यावर कदाचित माझे जे मुलं आहेत त्यांच्याजवळ मी राहणार. तर माझे कर्तव्याचं पालन करत आहे एवढंच मला ठाऊक आहे आणि तेच माझ्या गुरुजींनी सांगितलं आहे. पण तुम्हाला अजून काही ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर माझे गुरु ह्या जवळच्याच गावामध्ये असतात, त्यांच्याजवळ जर आपण गेला तर तुम्हाला अजून काही ज्ञान कदाचित मिळू शकतं. आता ही बाईच इतकी तेजस्वी आणि सात्विक आहे तर हिचे गुरु कसे असणार, म्हणून त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. ज्ञानप्राप्तीची पिपासा सुद्धा होतीच. तर त्यांनी त्या सांगितलेल्या गावाकडे ते निघाले. विचारता विचारता जेव्हा गावात पोहोचले त्या आणि त्या व्यक्तीचं नाव घेतल्यानंतर त्या व्यक्तीचं रूप जेव्हा त्यांनी बघितलं तर अक्षरशः ते कापू लागले. का? त्यांनी बघितलं की ज्या बाईंनी त्याच्या होतं ते गुरु कसे होते, साक्षात खाटीक व्याध. आणि त्यांच्या त्या दुकानामध्ये सगळे जनावर असे लटकवलेले आणि ते मोठ्या सुरा घेऊन ते मांस कापत आहे, ते चामडं सोलत आहे आणि उघडबंब दाढी वाढलेली विचित्र, म्हणजे कल्पना नाही करवत. आणि जोरजोराने ओरडून त्याचा भावताव करत आहे. ते मांस कापून ते मोजून मापून ग्राहकांना देत आहे आणि त्यांना वाटलं ह्याच्याकडनं तर मला ज्ञान घ्यावं लागेल. असा विचार मनात आलाच तेवढ्यात त्या व्याधांनी विचारलं, काय महाराज, अमुक अमुक गावातून अमुक अमुक ताईंनी पाठवलंय ना, जरा थोडं थांबाल, माझा हे व्यवसाय मी पूर्ण उरकून घेऊ, मग मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देईन. पुन्हा ब्रह्मचारी महाराज गार पडले
की यांना कसं कळलं की मला त्या ताईंनी पाठवलेलं आहे. आता पर्याय पण नव्हता आणि उत्सुकता फार होती, म्हणून ते थांबतात. आपला पूर्ण व्यवसाय ते नीटपणे पूर्ण करतात, जे काही सगळं विकायचं होतं विकटिक करतात आणि त्या ब्रह्मचारी महाराजांना घेऊन आपल्या घरी जातात. बसायला त्यांना आसन देतात आणि म्हणतात, मी थोड्या वेळातच आलो, कृपा करून जरा माझी प्रतीक्षा करा. आणि मग स्वतः आंघोळ करून आपले अत्यंत वृद्ध आई वडील त्यांची सेवा करतात, त्यांना खाऊ पिऊ घालतात, त्यांना प्रसन्न करतात, अतिथींना खाऊ घालतात. आणि हे सगळं झाल्यानंतर मग ते विचारतात की सांगा महाराज, मी काय तुमची सेवा करू शकतो. आणि मग त्या ब्रह्मचारी महाराजांनी अनेक प्रश्न विचारले आणि ते सगळे प्रश्न वेदांताचे असतात आणि त्याचे सटीक असे उत्तर आपल्या अनुभवातून ते महाराज देतात. आणि ते सगळे उपदेश जे महाराजांना दिलेले आहेत ते व्याध गीता म्हणून आज सुद्धा महाभारताचा एक भाग आहे. आणि स्वामीजींच्या भाषेमध्ये की दे आर द हायएस्ट फ्लाइट्स ऑफ द वेदांत, म्हणजे वेदांताची उच्च भूमी किंवा उच्च सिद्धांत कुठे सापडतील तर ते व्याध गीतामध्ये सापडतात, की जे व्याधानी त्या महाराजांना उपदेश केला असतो. आता सगळ्यात शेवटी हे सगळे प्रश्नांचे उत्तर प्राप्त झाल्यानंतर त्या ब्रह्मचारी महाराज शेवटचा प्रश्न विचारतात की महाराज, आपण ब्रह्मज्ञानी आहात, पूर्ण ज्ञानी आहात, पण आपण ह्या शरीरामध्ये कसे आणि आपण हा हीन व्यवसाय का करतात? त्याचं उत्तर पहा, जो आपला सिद्धांत आहे त्याचं बरोबर उत्तर देतात की पहा, माझ्या कर्मामुळे मला हे शरीर प्राप्त झालं, मला हे कुळ प्राप्त झालं, पण संपूर्ण अनासक्त होऊन मी हे कार्य करत आहे, कारण या कुळात आल्यामुळे तो माझा स्वधर्म आहे आणि स्वधर्म केल्यामुळे हे जितकी पण हिंसा मी करत आहे त्याचं पाप मला लागत नाही. आणि वरतून काय ते जे सांगतात की संपूर्ण अनासक्त होऊन मी हे कार्य करत आहे आणि मी एक गृहस्थ आहे आणि गृहस्थाचे जे काही कर्तव्य आहे ते संपूर्ण निस्वार्थ भावाने ते पार पाडत आहे, म्हणून मला कोणत्याही प्रकारचं पाप लागत नाही. तर या गोष्टीच्या माध्यमातून स्वामीजी आपल्याला काय सांगू इच्छित आहे किंवा महाभारत आपल्याला काय सांगू इच्छित आहे? आपल्याला सांगू इच्छित आहे की स्वधर्म एकतर आपल्या मनाची दोलायमान स्थिती कधी होत नाही, दुसरं आपल्याला कधी आपण पापाचे भागीदार कधी होत नसतो, कारण की ती आपली नैसर्गिक वृत्ती असते. पण वर्तमान परिस्थितीमध्ये आपलं स्वधर्म नेमका काय आहे हे ओळखणं मात्र खरंच खूप कठीण आहे, कारण की आपल्या मनाची स्थिती इतकी दोलायमान असते, इतकी विचलित आपण झालेलो असतो की नेमकं आपलं स्वधर्म काय आहे, मी हे करू की मी ते करू की मी ते करू की हे करू, हे सगळं जाणून घेणं अवघड असतं. तर त्याच्या संदर्भात थोडी पण चर्चा करायचा प्रयत्न करूया. पण एक गोष्ट तेवढीच खरी की भगवद्गीता आपल्याला हे स्पष्टपणे सांगते, म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आपल्याला स्पष्टपणे सांगतात की स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. म्हणजेच काय की म्हणजे एक या 31व्या श्लोकाच्या माध्यमातून एका वेगळ्या पद्धतीने ते सांगतच आहेत आपल्याला की स्वधर्म अभिचावेक्ष न विकंपितुम अर्हसि, की अर्जुना या युद्धापासून विमुख होणं म्हणजे काय आहे? आपल्या स्वधर्माला त्यागणं आहे. आणि तुला गुरुजनांना मारून पाप लागणार नाही, पण जर तू स्वधर्माचं पालन करणार नाही तर तुला पाप लागेल, हे तेवढंच खरं. म्हणूनच आपल्या स्वधर्मामध्ये जर काही दोष जरी असले तरी त्याच्यातून पाप लागत नाही. आणि आता आपण जे श्लोकाची चर्चा केली 18व्या अध्यायाचा 48वा श्लोक, की प्रत्येक कर्म हा म्हणजे काही ना काही दोष त्याच्यामध्ये असणारच. संपूर्ण कर्म दोष रहित आहे, तू जगातलं कोणतंही कर्म दोष रहित आहे असं विचारच करू नये. प्रत्येक कर्मामध्ये काही ना काही दोष हे असणार, ते कर्म कितीही चांगलं असो.
आणि हे सांगण्याकरता स्वामीजी स्वतःच उदाहरण देतात. स्वामीजी म्हणतात की प्रत्येक चांगल्या कर्मामध्ये होत असतं, आणि हे सिद्ध करण्यात ते सांगतात की मी प्रवचन देत आहे, आपण ऐकत आहात, किती चांगलं कार्य हे घडत आहे. पण जेव्हा मी बोलत आहे तर माझ्या बोलण्याने माझ्या अवतीभोवती किती छोटे छोटे जीवाणू ते मृत्युमुखी पडत आहे माझ्या बोलण्याने. तर हे त्यातला वाईट भाग आहे. जरी चांगलं कार्य घडत आहे, पण हे जे मायक्रोब्स त्यांनी शब्द वापरला आहे, हे जीवाणू जे माझ्या अवतीभोवती आहेत माझ्या मुखाच्या, आणि ते माझ्या बोलण्याच्या त्या प्रेशर एनर्जीनी ते मृत्युमुखी पडत आहे, हा त्याचा वाईट भाग आहे. म्हणण्याचा अर्थ काय की जगातला प्रत्येक कर्म त्याच्यात थोडं बरं थोडं वाईट हे असणारच. म्हणून काय घडलं पाहिजे म्हणजे ऍक्च्युअली की आपण आपल्या जीवनामध्ये कधी पण आपला स्वधर्म सोडला नाही पाहिजे. का नाही सोडला पाहिजे? कारण प्रत्येक जो आपले स्वधर्म आहे त्याच्यामध्ये काहीतरी दोष आणि काहीतरी चांगल्या गोष्टी असणारच. आता आपला स्वधर्म काय आहे हे जाणून घेण्याकरता बंधू भगिनींनो, आपल्या मनाला थोडंसं चाच पडलं पाहिजे की नेमकं आपलं मन काय म्हणतंय. हे भयंकर अवघड आहे बरं. म्हणजे जितक्या सोप्या याच्यावर चर्चा करणं आहे, पण स्वधर्म फाइंड आउट करणं फार अवघड आहे. आपण जेव्हा आपल्या मनाला चाच पडतो तर आपल्याला हे लक्षात येतं की आपलं मन नेमकं काय इच्छित आहे, त्याची काय इच्छा आहे हे जाणून घेतलं पाहिजे. पहा, आपण म्हणतो की भाई आमची इच्छा, आम्ही साधक आहोत आणि आम्हाला ईश्वर प्राप्ती हीच आमची इच्छा आहे, पण खरंच ती इच्छा आहे का? पहा, साधारण लोक जे बाहेर ज्यांची आपण थोडी चर्चा करूया की पहा, ते खाऊन पिऊन बिचारे आपल्या अज्ञानात सुखी आहेत, सगळं ठीकच चालू आहे. त्यांच्या जीवनामध्ये जेव्हा त्यांना उणिवा भासतात, म्हणजे काहीतरी आतमध्ये, तर त्या उणिवांना ते लौकिक गोष्टींनी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. उणीव पूर्ण होत नाही तर पुन्हा दुसरी काहीतरी गोष्टच्या माध्यमातून ते उणीव पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. पण महापुरुष लोक तसं करत नसतात. महापुरुष लोक म्हणजे आता पहा, गौतम बुद्धांच्या जीवनामध्ये बघतो आपण की सगळं काही होतं, पण जी उणीव होती त्यांना माहिती होतं की लौकिक गोष्टींनी पूर्ण होणार नाही. हीच उणीव स्वामीजींना सुद्धा भासली, म्हणून त्यांनी या संसाराचा त्याग केला. त्यांच्या लक्षात आलं. आता हे दोन टोकांची चर्चा केली आपण, साधारण लोक आणि अवतार. आपण साधारण लोक पण नाही आहोत आणि आपण अवतार पण नाही आहोत, आपण मधले कुठेतरी आहोत. आणि म्हणून आपले प्रॉब्लेम्स जास्त आहे. म्हणजे आपल्याला ईश्वर पाहिजे, पण आपल्याला हे सोडवत नाहीये. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये स्वधर्माला घेऊन, आपल्या जीवनामध्ये कर्तव्याला घेऊन इतकी धांदल, इतका गोंधळ काय? त्याचं कारण हे, आपण आतापर्यंत जीवनामध्ये स्वधर्म नक्की करू शकत नाही, आपण कर्तव्य नक्की करू शकत नाही. जे कर्तव्य आज आपण पार पाडत आहोत ते समाजाच्या भीतीने, त्या परिवाराच्या भीतीने, लोक काय म्हणतील, म्हणजे खऱ्या अर्थाने पण कर्तव्य अनासक्ती भावाने पार पाडत नाहीये. कुठेतरी समाज काय म्हणेल, अरे बाबा असं करूया, हे पण त्याला कर्तव्य पालन म्हणत नाही, त्याला स्वधर्म आचरण म्हणत नाही. कुठेतरी समाजाची भीती, परिवाराची भीती, राष्ट्राची भीती, पोलिसाची भीती, या सगळ्या भीतीपोटी आपण कर्तव्य पालन करत आहोत. हे सत्य आहे. आपल्यामध्ये भगवान बुद्धांचा, भगवान कृष्णांचा, स्वामीजींसारखा वैराग्य पण नाहीये, आणि अर्थातच आपण एकदम सामान्य दर्जाचे लोक सुद्धा नाही आहोत. आपण कुठेतरी मध्ये आहोत, म्हणून आपले प्रॉब्लेम्स जास्त आहे. आणि म्हणून आपल्याला आपले स्वधर्म नक्की कळत नाही. का? कारण की ते सोडवत नाही आणि हे नीट धरवत नाही. आणि म्हणूनच हे ते आपली जी बोट आहे ती सारखी हलती आहे, आता पडली, आता पडली, आता पडली, काय होतं काय नाही. आणि म्हणून आपल्या स्वधर्माला घेऊन खूप आपल्या जीवनामध्ये धांदल सतत होत आहे. आपण एखाद्या गोष्टीला घेऊन पक्क धरून राहू शकत नाही. त्याचं कारण हेच आहे, कारण की अजून आयडियोलॉजीवरती तितकासा विश्वास, तितकी व्याकुळता अजून निर्माण झालेली नाही. हा सगळ्यात मोठा
आपली आपली प्रॉब्लेम आहे. आपण म्हणतो की नाही, मी माझे कर्तव्य पूर्ण करत आहे. हो, पण त्या कर्तव्याच्या मागे जर आपण स्वतः अनालिसिस केलं तर आपल्याला लक्षात येईल की आपण किती अनासक्त भावाने ते कर्तव्य पार पाडत आहोत. आपल्या प्रत्येक कर्तव्य, आपल्या प्रत्येक स्वधर्म ज्याचं आपण आचरण करत आहोत, काहीतरी दुसरेच मोटिव्ह आहेत. या गोष्टी जरी आवडत नसतील पण हे सत्य आहे. आणि सर्वांच्या बाबतीत आपण स्वधर्माचं आचरणच करत नाही. आपल्याला स्वधर्म कळलंच नाही. अजून कर्तव्य पालन करतोय पण त्याच्या मागचे आपले इंटेन्शन्स जे या लोकांचे होते तसे नाही. प्रत्येक कर्तव्य आपण जे पार पाडत आहोत त्याच्या मागे काहीतरी एक हिडन एजेंडा म्हणतात, हा शब्द खूप प्रचलित आहे सध्या. काहीतरी ते वेगळीच गोष्ट असते. मग वरती लोकांना, बाहेरच्या लोकांना तसं वाटतं, अरे तो किती चांगला आहे, आई वडिलांची काळजी घेतो. मागच्याच वर्गात आपण उदाहरण घेतलं होतं की एका आई वडिलांना 2 मुलं आहेत, आई वडील वृद्ध झालेले आहेत, दोघंही सेवा करतात. एक माझे आई वडील आहेत, त्यांची सेवा केली पाहिजे म्हणून करतोय. एक करतोय की यांच्याकडे अमाप धनसंपत्ती आहे, मी चांगली सेवा केली तर ते मला जास्त धन देतील. पहा, वरच्यावर दोघंही सेवा करत आहे, पण खरी गोष्ट काय आहे की एक व्यवस्थित सेवा करत आहे अनासक्तीच्या भावाने, निस्वार्थ भावनेने, पण एकाच्या मागे काहीतरी एक हिडन काहीतरी पर्पज आहे. आणि सत्य आहे की अपॅरेंटली आपण सामाजिक कर्तव्य पालन करत आहोत, राष्ट्राचे कर्तव्य पालन करत आहोत कारण की पोलीसची भीती आहे. सामाजिक कर्तव्य का पालन करत आहोत की काहीतरी समाजाची भीती आहे, लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, पारिवारिक, बापरे आई रागवेल वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी असतात. तर जोपर्यंत आपण स्वतःहून आपलं स्वधर्म व्यवस्थित ओळखून, म्हणजेच काय की स्वधर्म ओळखायचं म्हणजे कसं की आपले स्वतःचे संस्कार कसे, आपल्याला कसं काय वाटतं. पहा, प्रत्येक माणसाच्या मनाची ठेवण हे 3 गुण जे असतात प्रकृतीचे, त्यांच्या माध्यमातून नक्की होत असतात. सात्विक, राजसिक आणि तामसिक, हे 3 गुण आपल्याला माहिती आहे. आणि प्रत्येक माणसामध्ये या 3 गुणांचं मिश्रण असतं. काही लोक फार शांत स्वभावाचे असतात, अत्यंत सौम्य मृदू असे असतात. काही फार ऍक्टिव्ह असतात, ऍग्रेसिव्ह असतात, प्रत्येक गोष्टीमध्ये धूम धडाका, मी, या गोष्टी असतात, राजसिक वृत्ती. आणि काही लोक अत्यंत तामसिक असतात, प्रत्येक गोष्टीमध्ये क्रोध, भांडणं, अरेरावीची भाषा, तामसिकताने पूर्ण भरलेले असतात. आणि या म्हणजे कोणी पण व्यक्ती पूर्णपणे सात्विक नसतं, पूर्ण राजसिक नसतं, पूर्ण तामसिक नसतं. या तिघांच्या मिश्रणातून आपल्या मनाची ही निर्मिती झालेली असते. आणि त्या मनाची निर्मिती, जे संस्कार, हे ठरवत असतात की आपला स्वधर्म काय असला पाहिजे. आता थोडंसं पुढे जाऊया की ठीक आहे, स्वधर्म जोपर्यंत आपण अनासक्त होत नाही तोपर्यंत आपल्याला आपलं स्वधर्म हे ओळखून घेणं हे फार अवघड आहे. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण संस्कार पुसत नाही तोपर्यंत आपल्याला हे फाइंड आउट करणं इतकं अवघड आहे की बसले बस. म्हणजे आपण सध्या स्वधर्म किंवा आपण काहीतरी पालन करत आहोत, पण नेमकं ते आपला स्वधर्म आहे असं आपण ठामेठापणे सांगू शकत नाही, आपल्या कर्तव्य पण सांगू शकत नाही. स्वधर्म आणि कर्तव्य याच्यामध्ये एक अंतर आहे बरं. आणि या आपल्या चर्चेच्या माध्यमातून मी तुमच्या पुढे मांडण्याचा नक्की प्रयत्न करेन. कदाचित या वर्गात होणार नाही, पण तो अंतर आहे आणि तो फार महत्वाचा आहे. तर आपण आपला स्वधर्म पालन केलं पाहिजे. आज समजा आपल्याला ते कळत जरी नसलं तरी जी काही आपल्याला नैसर्गिक वृत्ती तर कळते की आपल्याला मठात जाणं आवडतं. म्हणजे आज आपण ठामठोकपणे मला ईश्वरच पाहिजे किंवा माझी असा स्वधर्म आहे हे 100% जरी सांगू शकत नाही तरी आपल्या काही नैसर्गिक वृत्ती आपल्याला कळतात की मला सिनेमाला जायला आवडत नाही पण मला मठात जायला आवडतं. तर त्या ज्या गोष्टी आपल्याला ठळकपणे आवडतात आणि कळतात त्याचं पालन मात्र केलं पाहिजे. तितकं पण जर केलं तर आपली प्रगती अवश्य व्हावी आहे.
माझ्या या सिद्धांत मी पुन्हा आपल्या पुढे मांडू इच्छितो की आपल्याला आज आपला स्वधर्म 100% कळत जरी नसला किंवा आपण भीतीपोटी जरी स्वधर्माचं आचरण जे काही आपल्याला कळतं ते पालन करत आहोत, तर ते अजून तीव्रतेने पालन त्याचं केलं पाहिजे. कारण की काही गोष्टी ठळकपणे आपल्याला कळतात. उदाहरण आपण आत्ताच घेतलं की आम्हाला सिनेमा जायला आवडत नाही. किती भक्त म्हणतात, किती भक्त खूप छान सांगतात, मला ऐकायला फार आवडतं ते, की आम्ही नातेवाईकांच्या फक्त त्याच प्रोग्राममध्ये जातो की जिथे जाणं फार आवश्यक असतं, नाहीतर पुन्हा त्या सांसारिक गोष्टी कानावरती येतात आणि मन विस्कळीत होत असतं. त्यापेक्षा रोज आम्ही मठात येतो. असे अनेक भक्त आहेत, संपूर्ण भारतामध्ये पण अनेक भक्त आहेत. तर म्हणण्याचा अर्थ काय की ज्या गोष्टी आपल्याला ठळकपणे कळतात आणि आवडतात, ईश्वर प्राप्तीच्या मार्गावरती, बरं, नाहीतर मला काहीतरी वाईट साईड आवडतं आणि त्या स्वधर्माचा पालन केल्याने मला ईश्वरपर्यंत पोहोचेल. हे पहा, स्वधर्म वाईट सुद्धा असू शकतो, जरी त्याचा पाप नाही लागला पण त्याला ईश्वर मिळणार नाही. उदाहरण घ्या दुर्योधनाचंच. दुर्योधनाची वृत्ती ह्या वाईट मार्गावर चालण्याचीच होती आणि त्या वाईट मार्गावरतीच तो चालला, पण त्यातून त्याला पराजय पण लाभली आणि त्याला मोक्ष पण नाही मिळाला. पराजय तर मिळाली, फक्त त्याला काय फायदा झाला, त्याला पाप नसेल लागला, कारण की त्याची ती वृत्ती तशी होती अनितीची. त्या महाभारतामध्येच हा दुर्योधन म्हणतो भगवान कृष्णाला, जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती, जानामि अधर्मम नचमे निवृत्ती. हे भगवान कृष्णा, आणि मला सगळं माहिती आहे की मी सगळं खोटे नाटेपणा करतोय. जानामि धर्मम, मला हे धर्म काय माहिती आहे, पण त्याच्याकडे माझी प्रवृत्तीच होत नाही माझी. आणि अधर्म काय हे पण मला माहिती आहे, पण त्याची माझी निवृत्ती होत नाही. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की ईश्वर प्राप्तीच्या मार्गावरती ज्या गोष्टी ठळकपणे आज आपल्याला कळतात आणि आवडतात आणि आपण शुअर आहोत की यातून आपली प्रगतीच होणार आहे, त्या गोष्टी थोड्या जास्त तीव्रतेने करावं. आणि हे सांगण्याकरता मी एक छोटंसं एक उदाहरण आपल्या पुढे मांडू इच्छितो. विशेष करून हे सांगण्याच्या दृष्टीने की पहा, आपण आता चर्चा केली की मनाची जी जडणघडण असते, त्या मनाच्या जडणघडणच्या हिशोबातून आपला स्वधर्म नक्की होत असतो. आणि तो स्वधर्म कसा असतो, यातून ज्याच्या आचरणातून आपल्याला पाप लागत नसतं आणि जर तो नीतीचा मार्ग असेल तर त्यातून आपल्याला ईश्वराकडे जाण्याची पायवाट नक्कीच मिळणार. मग कदाचित ते कर्म कदाचित साधारण सुद्धा असू शकतं. प्रत्येकाने काही संन्यास घेऊनच असं काही केलं पाहिजे असं काही जरुरी नाहीये. अरे, प्रत्येक कर्माच्या माध्यमातून जर ते स्वधर्म असेल तर त्या स्वधर्माच्या माध्यमातून आपल्याला ईश्वर प्राप्त होणारच. आणि हे सांगण्याकरता एक सुंदर उदाहरण जे आपल्या पुढे मांडू इच्छितो. दक्षिणेश्वरी रसिक नावाचा एक बंधू होते, एक भक्त होते. त्यांचं काम होतं त्या दक्षिणेश्वराची सगळी साफसफाई करणे. आता लौकिक अर्थाने तर काही त्याला फार महत्व देत नसतो. जरी ज्याला म्हणूया की जन्मामुळे किंवा परिस्थितीवश तो साफसफाईचं काम करत होता, पण त्याच्या मनामध्ये ठाकूरांप्रती जबरदस्त भक्ती होती. सामाजिक संकोचामुळे तो ठाकूरांजवळ जाऊन नव्हता. त्यावेळेस बंधनं फारच जबरदस्त होती, पण तो बघायचा, दुरून ठाकूरांना बघायचा की ठाकूर कसे लोकांशी ईश्वरी चर्चा करत आहेत आणि जेव्हा कधी संधी मिळायची तर फक्त त्यांना तो प्रणाम करायचा लावून. पण मनाची त्याची जडणघडण अशी होती, पहा, त्याचा स्वधर्म वेगळा होता, पण त्याची मनाची जडणघडण कशी होती की रोज त्यांच्या ठाकूरांचे दर्शन त्याला घडायचे आणि रोज तो ठाकूरांच्या संदर्भात खूप चर्चा करायचा. एक दिवस असं झालं की त्याने बघितलं की ठाकूर एकटेच फिरत आहेत आणि त्याच्या मनातली व्याकुळता आणि व्यग्रता, या व्यग्रतेने त्याच्या सामाजिक संकोचावरती एक कब्जा केला आणि तो ठाकूरांजवळ गेला.
ठाकूरांना साष्टांग प्रणाम केला आणि त्यांना विचारलं की ठाकूर, माझ्याकरता काय उपदेश आहे, माझं काय म्हणणार? तेव्हा ठाकूर म्हणतात की अरे, तुला कसली चिंता, तू तर इथला आहे. ठाकूर कधी पण म्हणायचे नाही की तू माझा आहे, कारण की मी नव्हतंच ठाकूरांमध्ये. अरे, तुला कसली चिंता, तू तर इथला मनुष्य आहे ना, तुला काही काळजी नाही. असं दोनदा म्हटल्यानंतर रसिकने पुन्हा विचारलं, पण मला कसं कळणार ठाकूर की तुमची कृपा माझ्यावरती आहे? तर ठाकूरांनी तेव्हा त्याला शब्द दिला की अरे, तू काही काळजी करू नकोस, तू जे करत आहे ते करत राहा आणि तुझ्या शेवटच्या क्षणी मी येईन तुला घ्यायला. बंधू भगिनींनो, ही घटना घडली, ठाकूरांनी तिला संवरण केलं आणि त्याच्यानंतर जेव्हा रसिकचा शेवटचा काळ आला तर इतकं क्षीण शरीर झालं होतं, तरी जोरजोराने तो ओरडू लागला की अरे अरे, पहा, प्रभू आले, प्रभू आले. प्रभूंनी आपला शब्द पाळला. अरे, तुम्ही बघत नाही, त्यांना बसायला आसन द्या, आसन द्या. असं करून त्याच्या त्या क्षीण चेहऱ्यावरती इतका तेज आला, घरचे लोक बघून सुद्धा अवाक की याचं तोंड उघडत नव्हतं आतापर्यंत आणि आता हे कसे ओरडून राहिले. आणि तेवढ्यातच ठाकूरांचं त्यांना दर्शन घडलं आणि ठाकूरांच्या सोबत ते निजधामी आपल्या स्वरूपामध्ये विलीन झाले आणि इकडे शरीर त्यांचं पाहत झालं. पहा, वरच्या वर मनाच्या जडणघडणीच्या हिशोबाने त्यांचा स्वधर्म वेगळा होता आणि त्याच दक्षिणेश्वरच्या मंदिरामध्ये येणारे किती विभिन्न प्रकारचे भक्त होते, पण फक्त रसिकनेच ते ओळखलं की हे कोण आहे. त्याच्या स्वधर्माला त्याचा त्याग नाही केला की मला काहीतरी प्राप्त करायचं आहे ईश्वर म्हणून मला हे स्वधर्माचा त्याग मी केला पाहिजे. आणि दुःखाचा विषय की ठाकूरांच्या वेळेस त्या दक्षिणेश्वरी तिथल्या त्या व्यवस्थापनेच्या ऑफिसमध्ये किती सुशिक्षित लोक, सुसंस्कृत लोक ज्याला म्हणतो तथाकथित, किती होते, पण ते सगळे काय म्हणायचे, यांना वेड लागलेलं आहे, काय नुसतं पूजा करताना काही करतात, कधी स्वतः खाऊन घेतात, मधुबाबूंना खिशात करून ठेवून दिले वगैरे वगैरे नाना प्रकारच्या गोष्टी ते बोलत होते. पण इथे रसिकने हे बरोबर ओळखलं की हे कोण आहे. जरी त्याचा जो नैसर्गिक धर्म आणि कर्म तो फार वेगळा होता, पण म्हणण्याचा अर्थ काय की नैसर्गिक धर्मकर्म जरी वेगळा असेल तरी सुद्धा ईश्वर प्राप्ती ही प्रत्येकाला घडू शकते आणि कोणी कोणाची ईश्वर प्राप्ती थांबवू शकत नाही. आणि ईश्वर प्राप्तीच्या मार्गावरती जर नीतीचा मार्ग असेल तर आपलं स्वधर्म कधी सोडू नये. रसिकने जसा स्वधर्म सोडला नाही, रसिकने जसा स्वधर्म सोडला नाही आणि स्वधर्माला धरून त्याला बरोबर ठाकूरांनी साथ दिली आणि त्याला मोक्षाचा मार्ग दाखवला, आपल्या बरोबर ते घेऊन गेले. तर म्हणण्याचा अर्थ काय की या श्लोकाच्या माध्यमातून जे मी तुमच्या पुढे मांडू इच्छितो बंधू भगिनींनो, की स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुम अर्हसि धर्माति युद्धा श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. की स्वधर्म कधी साधकाने सोडू नये आणि स्वधर्माचं आचरण करूनच आपण आपल्या जीवनामध्ये यशप्राप्ती करू शकतो. या दुसऱ्या ओळीमध्ये जे सांगतात, धर्मादि युद्धा श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. अर्जुना, क्षत्रियाला धर्मयुद्ध सोडून दुसरा कोणताही असा मार्ग नाही आणि जर तू विमुख झाला तर तुला पाप प्राप्त होईल. तर या माध्यमातून आपल्या साधकाला भगवान श्रीकृष्ण जे सांगू इच्छित आहेत ते हे की आपण सुद्धा आपला स्वधर्म ओळखण्याचा प्रयत्न करावा आणि ठळक ठळक जी माहिती आहे, जिथे आपल्याला आनंद होत असतो, जिथे आपण मन रमतं चांगल्या आणि नीच्या मार्गावरती, बरं, ते आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि स्वधर्म कदाचित त्याच्यात थोडा दोष पण जरी असला तरी त्याच्यातून पाप लागत नसतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ठरलेली वेळ संपलेली आहे, तर आज मी इथेच थांबतो. येत्या सोमवारी आपण पुन्हा याच श्लोकावरती अजून याच्यात बरेच काही शेड्स आहेत त्यांची पण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्यानंतर मग पुढचा श्लोक घेऊया. सोमवारी आपली सर्वांशी भेट होईलच अशी आशा मनात ठेवून मी आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत.
श्रीराम कृष्ण